आजची डिश आहे आपण मुरमुरापासनं बनवत आहे। मुरमुऱ्यामध्ये बटाटा टाकून तर बघा एक नवीन डिश बनून तयार होतं। इथे शिजवून घेतलेले 2 बटाटा घेतलेले आहे। बटाटा छान शिजवून घ्यायचा। थंड असले की किसून घेऊया किंवा बटाटा मॅशर असतं त्याने मॅश केले तरी चालेल। मी किसून घेत आहे कारण थंड झालेले आहे। मॅश केले तरी चालेल। छान असं किसून घेऊया। छान असा बटाटा किसून घेतलेले आहे। 2 घेतलेले आहे। आता आपण यामध्ये मुरमुरा घेतलेला आहे 1 वाटी, तर 1 वाटी मुरमुरा टाकूया। बटाट्यामध्ये मुरमुरा टाकला तर एक नवीन डिश बनून तयार होता। यामध्ये मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट, थोडीच हळद टाकला तर छान कलर येत असतं आणि पोहा खाच्या चम्मचनी 1 चम्मच बेसन टाकूया, जेणेकरून जे पण डिश बनवणार आहे त्याला बाइंडिंग यायला पाहिजे। पुन्हा थोडं बेसन टाकलेलं आहे, 1.5 चम्मच बेसन टाकलेलं आहे। मीडियम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे। टमाटर टाकलेला आहे मीडियम आकाराचा, बारीक कापायचा टमाटर पण, आणि कोथिंबीर टाकलेला आहे। छान असं मिक्स करून घेऊया। पूर्ण मसाला वगैरे बटाटा आणि मुरमुरे आहे त्याला लागायला पाहिजे। सहज मुरमुरे आपल्या घरी असतात। मुरमुऱ्यापासून एक नवीन डिश बनून तयार होतं। बघा छान असा पूर्ण मसाला मी पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे, जेणेकरून मसाला बटाटा आणि मुरमुऱ्यांना लागायला पाहिजे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। बघा छान मिक्स झालेला आहे। कांदा आणि टमाटर बारीक कापायचा। आता आपण डिश बनवूया। आपण ही डिश अप्पे पात्रामध्ये बनवत आहे। एक वेगळ्या पद्धतीने आजची डिश बनवत आहे। फार जास्त तेलाचा पण वापर नाही करत आहे। ही डिश मुलांना पण खूप आवडणार। छान असा गोल आकार देऊन, पेढा असतं त्याप्रमाणे गोल आकार देत आहे आणि ही डिश आपण अप्पे पात्रामध्ये बनवत आहे, जेणेकरून मुलांना पण आवडणार आणि फार जास्त तेलाचा पण वापर करत नाही आहे। बघा या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेत आहे। बघा छान अशी डिश बनलेली आहे। आता आपण अप्पे पॅन घेऊया। अप्पे पॅन घेतलेला आहे। कळलंच असेल की काय बनवत आहे। पूर्ण तेल टाकून घेऊया। फार जास्त तेलाचा वापर नाही करायचा। इथे तुपाचा पण वापर करू शकतो आणि यावर आपण डिश बनवून घेतलेली आहे ती टाकूया आणि छान असे अलटपलट करून दोन्ही बाजूनी, चारही बाजूनी पूर्ण शिजवून घेऊया। छान अशी डिश टिक्की टाकलेली आहे। आता आपण अलटपलट करून शिजवून घेऊया। मध्ये जे टाकलेले आहे ते डिश लवकर शिजत असतं। आधी सुरुवात बाजूनी करायची आणि मध्ये स्टॉप करायचं, म्हणजे बाजूची पण डिश आहे ती शिजणार। पलटवत राहायचं कारण जेणेकरून जळायला नाही पाहिजे। आहे ना बनवायला सोपी। फक्त बटाट्यामध्ये मुरमुरे टाकलेले आणि छान अशी डिश बनवून तयार होतं। छान असं अलटपलट करून पूर्ण डिश शिजवून घेतलेली आहे। बघायला छान दिसत आहे, तशीच ही डिश खाण्याकरिता पण छान लागतं आणि लहान मुलांना ही डिश खूप आवडत असतं। मी बनवलेली डिश माझ्या बाळाला खूप आवडलेली। फारसा वेळ लागत नाही। मध्ये जे अप्पे टाकलेले आहे ते लवकर शिजत असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना दिले तर कोणती पण डिश आवडतच असतं। बघा छान असे मध्ये जे टाकलेले आहे ते अप्पे शिजलेले आहे। आता आपण काढून घेऊया। एकदा ही डिश नक्की बनवून बघा आणि लवकर बनवून तयार होतं। छान असा हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपण शिजवून घेऊया। आपल्या घरी मुरमुरे पण असतात आणि बटाटा पण असतात, फक्त बटाट्याला शिजवून घ्यायचं आहे।
पटकन काय बनवायचं मुलांसाठी, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. या पद्धतीने पूर्ण अप्पे मी बनवून घेतलेले आहे. बघायला छान दिसत आहे, तशीच ही डिश खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे. एक वेगळी रेसिपी आज आपण बनवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. बाय बाय.